म्हणजे माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गोविंदाने कधीच कोणाची कॉम्पिटिशनचा विषयच नव्हता आमच्याकडे। पण आज जे काही नवीन नवीन प्रकार जे चाललेले आहेत ना गोविंदाच्या ह्याच्यातले, ते सगळे आमच्या गोविंदांनी पहिले केलेत आणि तेच सगळे फॉलो करतात। ज्या पद्धती आमच्या गोविंदाने आणल्या त्याच गोविंदाच्या पद्धती बाहेर फॉलो केल्या जातात। मध्ये या कोणी पण शिका आणि आपला सुरक्षित गोविंदा खेळा। कुठल्या गोविंदाच्या माध्यमातलं कोणाचाही बाळगोपाळ जरी गोविंदातला पडला तरी सर आम्हालाच होतो, म्हणजे असलं बघताना वाईट वाटतं की बाबा चुकीच्या पद्धतीने चालला त्यामुळे तो पडला, असं आम्हाला वाईट वाटतं। कधी स्पेनला जाऊन त्यांच्यासमोर मोठा गोविंदा स्पेनचा कॅशलर्स म्हणून त्यांच्यासमोर कधी आम्ही असे थर लावू, त्यांनी आम्हाला चान्स दिला, त्यांच्या पण अकॅडमीमध्ये आम्हाला थर लावायला दिले, तर त्यांनी चांगला सपोर्ट वगैरे केला आणि टूर पण एकदम छान झाली। असं होतं की नाही आपल्याला थर लावायचे आणि उतरायचं आहे, आणि आता ॲडव्हान्स लेवल झाले आहे की नुसतं थर लावून उतरायचं नाही आहे, तर सगळ्यांच्या मनावरती एक वेगळा अभाव सोडायचा आहे। ते काय होतं, नुकतंच 9 थर लावायचे तेवढंच नाही की मंडळात पण फायनल मारायची आहे। ते जे मेहनतीचं जे फळ आहे ना ते बाप्पाने त्यांना दिलं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये। म्हणजे 9ची ट्राय पण काही कारणास्तव गेली, ती फेल झाली, हार्नेस अडकला, काही झालं ते तो नंतरचा, पण त्याची भर नंतरला यांनी पोरांनी कबड्डीमध्ये भरून काढली। मित्रांनो, मी आहे मुंबईतल्या ताडवाडीमध्ये माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अर्थातच ताडवाडी गोविंदा पथक ह्या गोविंदा पथकामध्ये आहे। आणि विषय एकच आहे, गोविंदा येतो गोविंदा जातो, पण वर्षभराची त्या गोविंदाची काय मेहनत असते। प्रत्येकजण आपापला प्रपंच त्याचबरोबर आपला कामधंदा सांभाळून ह्या गोविंदाला वेळ देतो। मी आता आहे या मंडळाच्या प्रांगणामध्ये आणि मी जिथे आता उभा आहे तिथे त्यांच्या कबड्डीच्या प्रॅक्टिस चालतात, आणि माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहे आपल्या गोविंदा पथकाचे मुख्य प्रशिक्षक श्री गणेश चव्हाण सर। गणेश चव्हाण सर, नमस्कार। नमस्कार सर, काय बोलताय मंडळाबद्दल, आणि सगळ्यात महत्त्वाचं बालगोपाळ आपण फक्त गोविंदालाच बघतो आणि आपापल्या मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये दहीहंडीसारखा उत्सव टिकून ठेवणं काय म्हणताय? ते मुलं तसं बघायला गेलं तर काही शिक्षण घेणारे आहेत, काही जॉबला जाणारे आहेत, काही कॉलेजवाले आहेत। आता याच्यामध्ये पहिल्यापासून लहानापासून ते मगाशी मी तुम्हाला बोललो की बाळकडू यांना घरचंच असतं की गोविंद्याचा खांद्यावर उभा राहा, की त्यांची ती डेअरिंग असते आपण वाढवतच असतो। आणि त्याच्यामध्ये त्यांना क्रिकेटच्या माध्यमातून म्हणा किंवा कबड्डीच्या माध्यमातून, व्हॉलीबॉलच्या माध्यमातून हे सतत त्यांचं मैदानी खेळ त्यांचे चालूच असतात, काही ना काहीतरी मैदानी खेळ चालू असतात। बरोबर। तर त्या ह्याच्यातनं मुलं त्यांची शारीरिक प्रगती तर होत असते, आणि व्यायामशाळा वगैरे याचं सातत्य त्यांचं चालूच असतं, कारण त्यांना कबड्डीत खेळायचं आहे तर त्यांना स्वतःचा फिटनेस ठेवणं गरजेचंच आहे। आणि कबड्डीचं वर्षभर कबड्डी खेळल्यामुळे त्यांना गोविंद्यामध्ये फार फायदा पडतो। बरोबर। त्यांची जी मेहनत होती प्रचंड मेहनत होती त्यांच्या। सर, मी बघतो आता बाजूला पण आपले सगळे बालगोपाळ आहेत, सगळे गोविंद आहेत, म्हणजे खरं म्हणजे प्रत्येक जण आपापलं घरदार सांभाळून करतं। मला जरा मुलांबद्दल सांगा की, कारण का खरी मेहनत आहे ना ह्या मुलांची आहे, काय बोलताय मुलांबद्दल? मुलं आता आमचा आकाश हा 3 एक्क्यामध्ये असतो, 4 एक्क्यामधल्या 3 एक्क्यामध्ये, हा 4 एक्क्यामधला आमचा संदीप पाटील, हा 4 एक्क्यामधला जो 8वा थर हा, याच्यावर एक मुलगी असते। अच्छा, 8वा थर हा 7वा, तो 6वा, असे एक म्हणजे स्टेप बाय स्टेप आपले वरती असतात। आणि हा 4 मध्ये असतो आमचा सौरभ त्रिवेदी, हे आमचे मंडळाचे मानस सचिव, हे 12 मध्ये असतात, खालच्या दारामध्ये खालच्या बेसला। अंकित जोशी आमचा 3 मध्ये, सिद्धेश कारभारी हा 4 मध्ये असतो। म्हणजे ही मुलं अशी आहेत ना की एक पर्टिक्युलर थरात नाही, त्यांना कुठेही ठेवा, 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा, वेळ पडली तर 12ला पण उभे राहतील अशी त्यांची कॅपॅसिटी तयार केलेली असते, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवलेला असतो। एक बाळकडू असतं की मला पण त्या दहीहंडीमध्ये वरती चढायचे, पण कधी कधी असा पण विषय असतो की जे आपले शिक्षक सांगतील तसंच आपण करायचंय, काय असतं ती एक खेळ भावना म्हणून प्रत्येका मुलाकडे तुम्ही बघता? थोडक्यात सांगतो, आता हा मुलगा आमच्याकडे गेल्या वर्षीपासून चालू झाला, तो
म्हणजे त्याला त्यातलं नॉलेजच नाही की मला काय करायचंय. बरोबर. परंतु प्रॅक्टिसला पण तो 6 मध्ये म्हणजे दुसऱ्या थराला बरोबर. 9च्या दुसऱ्या थरामध्ये पण तो प्रॅक्टिसला उभा राहिला. बरोबर. तसं बघायला त्याची बॉडी लँग्वेज तेवढी नाही आहे, त्या ह्याच्यातनं पण तो आपल्याला कळतं ना जमिनीवर वेट घेतल्याच्यानंतर माणूस काय करतो, किती त्याची कॅपॅसिटी आहे, काय करू शकतो. हे असती एकेकाला. आता तसं बघायला तुम्हाला असं बॉडी बिल्डर कोण दिसणार नाही, पण काटक आहेत मुलं म्हणजे सगळं आपल्याला व्यायाम बिम सांभाळून काटक आहेत एकदम. अगदी तिथे म्हणजे करो मरो अशा स्थितीत बिंदास उभे राहणार आहे. आणि सगळ्यांचं म्हणजे एकच इच्छा असते की आपली ही मेहनत ही गणरायाच्या चरणी जाणार आहे. बरोबर. जी येणार त्यातनं आर्थिक मोबदला हा सगळा गणरायाच्या चरणी जाणार आहे. ती आपल्या खारीचा वाटा. ह्या हिशोबात ही सगळ्या मुलांची मेहनत असते. समजलं. म्हणजे कोणालाच आहे ना वैयक्तिक काही मिळत नसतं, काही म्हणजे काही नाही, पण ती 2 महिने 3 महिने जी काय मेहनत होईल ती प्रामाणिकपणे करायची त्यांची तयारी असते. सर मला अजून एक गोष्ट बोलायची आहे की जेव्हा गोविंदा चढतो, म्हणजे आता गोविंदा म्हणजे दहीहंडीच्या दिवशी आपले थर लागतात, कधी कधी मुलांना एन्जॉडी होते, अपघात व्हायचे चान्सेस असते. विम्याच्या संदर्भात मला बोलायचं काय विषय असतो किरण, कारण का मी काय काय गोष्टी आता अशा पण बघतोय की अक्षरशः म्हणजे तिथे क्लेम पास होत नाही. काय बोलतात त्याबद्दल? दरवर्षीचाच अनुभव आहे. बाहेरून आपण जे गोविंदातनं जे बोलतात की आम्ही हे करतो, पण त्याच्यातनं ते क्लेम पाहिजे तसे पास केलेच जात नाही आणि करतच नाही जवळजवळ. जर ज्यांचं कसं आहे जेव्हा मोठा मार लागेल, मोठा अपघात होईल, त्याच्यानंतर कोण ना कोणते कुठल्याही माध्यमातून ते पैसे आणले जातात. पण जर तुम्ही विमा उतरवलेला आहे रितसर, तर त्याचे पैसे तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता आमच्या एक मंडळाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे की जे काय आहे छोटा मोठा जरी मार असेल ना तर मंडळाचे अध्यक्ष आहेत, जे सर्वेसर्वा अध्यक्ष म्हणण्यापेक्षा सर्वेसर्वा ते श्री यशवंत जाधव साहेब विश्वास, तर ते म्हणजे मुलांना वाऱ्यावर सोडतच नाही. छोटा असो मार नाही तर मोठा असो, जे असेल ते चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट करूनच त्याला हे करतो. सर एक विषय असतो की खेळ भावना आपली टिकून राहावी, मग त्याच्यासाठी नामांकित भरपूर मोठे मोठे गोविंदा पथक आपण बघतोय, कुठेतरी आपली खेळ भावना टिकून राहावी ह्याच्यासाठी माझगाव ताडवाडी गोविंदा पथक काय नुसतं म्हणजे काय तो ते सातत्य जपतं की खरं नाही आमचा तो हा स्ट्रक्चर आहे, आम्ही ह्याच्यात अजिबात बदल नाही करणार. काय बोलतात त्याबद्दल? आम्ही पूर्वीपासून ताडवाडीच्या गोविंदाने म्हणजे माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गोविंदाने कधीच कोणाची कॉम्पिटिशनचा विषयच नव्हता आमच्याकडे. जे काय नवीन नवीन बदल आलेत, आज मी मोठेपणा नाही सांगत या गोष्टीचा, पण आज जे काही नवीन नवीन प्रकार जे चाललेले आहेत ना गोविंदाच्या ह्याच्यातले, ते सगळे आमच्या गोविंदांनी पहिले केलेत आणि तेच सगळे फॉलो करतात. ज्या पद्धती आमच्या गोविंदाने आणल्या त्याच गोविंदाच्या पद्धती बाहेर फॉलो केल्या जातात. त्याच्यामुळे जे आमच्याकडनं शिकून गेले किंवा काय गेलं तर आपण त्यांच्याशी कॉम्पिटिशन हा विषय नाही. आणि मला एक सांगा, ज्यावेळी आपली प्रॅक्टिस चालू मला मुख्य विषय म्हणजे ज्यावेळी प्रॅक्टिस चालू कितीतरी गोविंदांची मुलं त्यांची अख्खी टीम इथे येऊन काय करतायत, आम्ही कोणाला रोखत नाही. हे करू नको ते करू नको, आमच्या लांब जा उभा राहा, आम्ही कोणालाच रोखत नाही. सर मला एक गोष्ट सांगा, आता तुम्ही बोलताय खरं म्हणजे म्हणतात ना, हे मला आता तुमच्या बोलण्यावरून वाटलं की हे शिक्षणाचं म्हणजे ह्या गोविंदाचं एक बाहेर गुरुकुल आहे. त्या गुरुकुलामध्ये या कोणी पण शिका आणि आपला सुरक्षित गोविंदा खेळा. कुठल्या गोविंदाच्या माध्यमातलं कोणाचाही बाळगोपाळ जरी गोविंदातनं पडला तरी सर आम्हालाच होतो, म्हणजे असलं बघताना वाईट वाटतं की बाबा चुकीच्या पद्धतीने चालला त्यामुळे तो पडला, असं आम्हाला वाईट वाटतं. पण ते तुम्ही चांगलं करा, कुठल्या इथून जे शिकून जातं चांगलं करा, सुरक्षित गोविंदा खेळा. प्रत्येक बाळगोपाळ जो वरती जातो तो व्यवस्थित खाली उतरला पाहिजे, हे फार महत्वाचं असतं. खूप चढवड बघितल्या मंडळाने. गणेश सर मला एक गोष्ट सांगा, आज आपण बघतोय म्हणजे आपली समन्वय समिती आहे गोविंदाची, ती मुलांना पाठवत असते वरती म्हणजे स्पेन बिनला, काय इकडे आहेत का अशी मुलं? आपल्यातलं आकाश आहे कांबळी, एक अक्षत गायकवाड आहे आणि एक दर्शन नागती, हे तिघे जण गेल्या वेळेला तिघे पण गेले होते. कारण यांचं कसं यांना तिघांना पाठवण्याचं एक असं की एक 3 एक्के उचलणार, एक 2 एक्के आणि एक सिंगल बिंदास कुठे उभं राहणार, असा एक तो सेटच पाठवलेला आपण. आणि त्यांनी तिकडे दुसऱ्या मुलीला त्यांच्यातल्या स्पेनमधल्या मुलीला खांद्यावर घेऊन 4 एक्केची पण ट्राय मारली त्यांनी. म्हणजे त्यांना दाखवलं की आम्ही काय करतो,
आमची काय पद्धत आहे असं आहे. म्हणजे तिथे फक्त माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचंच नाव नाही तर पूर्ण आपल्या भारताचं नाव तिथे त्यांनी मी आकाशकडे उज्ज्वल केलं. आकाश, काय विषय होता म्हणजे तुझा तो पहिलाच अनुभव बाहेरगावी परदेशात जाऊन आपली कला सादर करणं, आपलं साहसी गेम दाखवणं, त्यांना काय विषय होता तुमच्या? आणि खरं म्हणजे मंडळाने माझ्यासाठी ते भरपूर म्हणजे मी आयुष्यात आणि भविष्यात ते क्षण विसरू नाही शकत. असा विचार तर केला नव्हता कधी स्पेनला जाऊन त्यांच्यासमोर मोठा गोविंदा स्पेनचा कॅशलर्स म्हणून त्यांच्यासमोर कधी आम्ही असे थर लावू. त्यांनी आम्हाला चान्स दिला, त्यांच्या पण अकॅडमीमध्ये आम्हाला थर लावायला दिले, तर त्यांनी चांगला सपोर्ट वगैरे केला आणि टूर पण एकदम छान झाली. काय मनामध्ये म्हणजे एक असा आठवणीतला एक क्षण सांग की खरं म्हणजे माझ्या गुरुने तो एक मला सल्ला दिलेला आणि तो मला सल्ला तिकडे कामाला आलेला. असं तर आम्हाला तिकडे 4 एक्के उचलायचे होते आणि आम्ही 3 एक्के उचलले, पण त्यांच्या अकॅडमीमध्ये आम्हाला एक टॉपवाला पाहिजे होता, आम्ही 3 एक्केच नेलेले. तर आम्ही त्यांचीच एक लहान पोरगी घेऊन आम्ही तिकडे 4 एक्के लावलेले. तर आमचं एक स्वप्न होतं की तिकडे जाऊन 4 एक्के लावायचे, तर त्यांच्या टॉपवालीला घेऊन आम्ही 4 एक्के लावून दाखवले तिकडे. तुला कसं म्हणजे परत भारतामध्ये आल्याच्या नंतर, परत मित्रमंडळीमध्ये गेल्याच्या नंतर काय ते फील वाटत होतं? हा फील तर एकदम वेगळाच होता. आणि का मित्रांना सोडून तिकडे गेलेलो, नंतर इकडे आल्यास खूप तारीफ करत होते सगळे माझे फ्रेंड्स वगैरे. त्यांना पण खूप अभिमान होता की मी गेलो आहे तिकडे, सगळ्यांनी सपोर्ट केला मला जाण्यासाठी. मुंबईत शारीरिक शिक्षण मंडळ म्हणजे अर्थात मुंबईमध्ये जो कबड्डीचा जो खेळ चालत असतो, म्हणजे तिथे खूप म्हणजे श्रेण्या असतात, अ गट, ब गट, कट गट अशा असतात. तर त्याच्यामध्ये जो अ गट जो आहे म्हणजे ब गट, हा, तर त्याच्यामधून जे म्हणतात ना खूप अडीअडचणींवर खूप मेहनतीने ज्यांनी त्या बस स्थानात जे स्थान मिळवलं आहे ती व्यक्ती माझ्याबरोबर आहे, संदीप पाटील. संदीप, काय विषय तुझा? म्हणजे कबड्डी तर आपल्याला खेळायचे, पण तिकडे पण एक आपलं नाव असावं, म्हणजे कसा तू खेळतोस ते सांग एकदम. म्हणजे जेव्हा कबड्डी स्टार्ट केली, आता आमचं मंडळ पहिला खूप वरती खेळत होतं, म्हणजे अ गटात खेळायचे, म्हणजे 10 वर्ष आधी अ गटात खेळायचे. आणि त्यानंतरला काही इश्यू झाल्यामुळे आम्ही कबड्डी बंद झालेली. मग त्याच्यानंतरला आम्ही कबड्डी परत चालू केली. आम्ही पोरांनी ठरवलं की कबड्डी खेळायची आपण, आणि कबड्डी क गटापासून चालू केली. क गटापासून आज आम्ही ब गटात आलो. एक 3-4 वर्ष म्हणजे 4-5 वर्षामध्ये काय स्ट्रगल केलं आम्ही, खूप मेहनत घेतली सगळ्या पोरांनी एकत्र मिळून, आणि आज ब गटात येऊन आम्ही आज सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांच्या जीवावर म्हणजे सगळ्यांनी मेहनत करून फायनल मारली. कबड्डीचा फायदा होतो ह्याच्यामध्ये गोविंदा? हो, खूप होतो. म्हणजे आमचा वर्षभर आमची प्रॅक्टिस चालूच असते, फिटनेस सगळं चालू असतं, जिमपासून सगळं कबड्डीचा वर्कआउट वगैरे सगळं कंटिन्यूस चालू असतं. आणि त्यामुळे आम्हाला इंजुरीज पण येत नाही, पण जरी खेळता आली जरी पण ती अशी म्हणजे निघून जाते, नॉर्मल होते. मला एक सांग, ह्या सगळ्यामध्ये आपण आता कबड्डीच्या मैदानात आहोत, काय एक विशेष एक स्किल वापरावं लागतं की खरं त्या टायमिंगला सगळी मुलं एकत्र करून आपल्याला तो खेळ टिकवायचा आहे? कारण का ते खूप म्हणजे आपण खेळतो गोष्ट वेगळी आहे, पण ते एक आपल्याला ती मुलं कंटिन्यू इथे जमूनच ठेवायची. काय विषय असतो तो? म्हणजे आता आमची टीम काय फक्त आमच्या 2 बिल्डिंगचे नाही आहे, तर आमच्या 16 बिल्डिंग आहेत. बरोबर. त्या 16 बिल्डिंगमधल्या प्रत्येक बिल्डिंगमधले एक जण कबड्डी खेळायला येतो. आमच्या मैदानात फक्त कबड्डी नाही, क्रिकेटही खेळतात, पण सगळे एकत्र येऊन खेळतात. असं कोणाचं वेगळं नाही आहे, सगळे एकत्र येऊन खेळायला बघतात. आणि त्यामुळे आमची पोरं एकत्र एकजुटीत राहतात. असं कोणी दुसरीकडे म्हणजे जातच नाही. गेला तरी पण आम्ही त्याला खेळतो की बाबा. आठवणीतला एक असा क्षण सांग ना तुझा की खरं म्हणजे ह्या कबड्डीने मला सगळं काही दिलंय. म्हणजे आता आमचं स्वप्न होतं की आमच्या 25 वर्ष आधी आमच्या मंडळात मुंबई शहरची जी फायनल मारली ती खूप 25 पेक्षा खूप आधी मारलेली फायनल. त्याच्यानंतरला यावर्षी 2023 आम्ही फायनल मारली, नोव्हेंबरमध्ये फायनल मारली. आता 35-30 वर्षानंतरला आम्ही जिल्ह्यामध्ये मुंबईची फायनल मारली. तो स्वप्न होतं माझं की जिंकलो आम्ही. म्हणजे काहीतरी मी केलंय असं एक समाधान वाटलं. हां, गोविंदा होतो, खेळतो आपण, पण त्याच्या मागची जी मेहनत असते म्हणजे पूर्ण मॅनेजमेंट, म्हणजे टी शर्टपासून, पॅन्टपासून, पार निकॅपपासून, परत ते मैदानाचं नियोजन, परत ते सोशल मीडियावरचं वर्क, हे जे सगळे जी सांभाळणारी मंडळी माझ्याबरोबर आहेत ती म्हणजे सौरभ विजय त्रिवेदी. तर आपण बोलूया त्यांच्याबरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया आजकाल जबरदस्त आणि प्रभावी माध्यम, म्हणजे पोचायचं असेल तर सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही. आणि सातत्याने ओघाओघाने मला दादा तर भेटलेत, आपल्याला सगळी टीम भेटली.
आपण त्यांचा एक अनुभव जाणून घेऊया की काय एक्झॅक्ट मंडळामध्ये त्यांना सगळं जवळून माहिती आहे. काय बोलतात दादा? तर माझं नाव सौरभ विजय त्रिवेदी आणि मी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माझगाव ताडवाडी याचे जो काही 9 थराचा रेकॉर्ड सर्वप्रथम केला होता 2008 त्याचा मी साक्षीदार आहे. मी त्याच्यात शिडीमध्ये होतो. त्याच्यानंतरला थोडं प्रोग्रेस करत आमचे कोच आहेत गणेशदादा आहे, अरुणदादा आहे, त्याने होप्स वाढवून मी थरामध्ये आलो. काही वर्षानंतर 2015ला मी पहिल्यांदा सगळ्यात पहिले थरात उभा राहिलो 4मध्ये. त्याच्यानंतरला आता सलग जो प्रवास चालू आहे तो नंतरला आमचं जे काही मॅनेजमेंट आहे, जर तुम्ही बघाल गोविंदाचं आणि कबड्डीचं, तर गोविंदाचं मॅनेजमेंट आणि गोविंदाचं जे काही सोशल नेटवर्किंगचे जे काही अकाउंट्स आहेत ते हँडल माझ्या थ्रू आणि माझी टीम आहे त्यांच्या थ्रू केले जातात. कुठला पेज आहे एक्झॅक्ट? माझे 2 पेज आहेत, एक महाराष्ट्राचा गोविंदा आणि एक माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. हे माझे 2 पेज आहेत. महाराष्ट्राच्या गोविंदासाठी 3 जण आहोत आम्ही, टोटल 3 ॲडमिन आहोत. आम्ही 3 जण चालवतो. मला एक सांगा, ह्या सगळ्या गोष्टी तर होतात पण गोविंदा पण खूप जवळून बघितलाय. काय बघितलं एक्झॅक्ट गोविंदामध्ये? तो गोविंदा आणि आताचा गोविंदा काय बघताय तुम्ही? तो गोविंदा जो होता म्हणजे जेव्हा स्टार्टिंग केली होती तेव्हा एक कसं होतं की नाही आपल्याला थर लावायचे आणि उतरायचं आहे. आणि आता ॲडव्हान्स लेवल झाले आहे की नुसतं थर लावून उतरायचं नाही आहे, तर सगळ्यांच्या मनावरती एक वेगळा अभाव सोडायचा आहे. जो आपण बोलतो ना की आज खूप मोठे गोविंदे झाले आहेत, ठीक आहे, तर त्यांच्याबरोबरी कॉम्पिटिशन नाही, पण त्यांचं जसं नाव दुसऱ्यांच्या मनामध्ये कोरलं ना तसं आपलं जे नाव आपल्या आधीच्या म्हणजे आधीचे जे खेळाडू होते आमचे जे सिनियर्स आहेत त्यांनी जे लोकांच्या मनावरती नाव कोरलं होतं ना ते नाव टिकवायचं आहे. बरोबर. हे आमचं मुख्य कारण आहे की गेल्या वर्षी जे काही मेहनत केली मुलांनी कबड्डीची प्रॅक्टिस केली आधी. म्हणजे मला आठवतं ना 6 वाजता यायचे आमच्या इथे माझगाव ताडवाडीची शाळा आहे म्युन्सिपाल्टी, तिथे खाली पॅसेजमध्ये प्रॅक्टिस करायची कबड्डीची. अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यायचे आणि मुलं गोविंदाच्या प्रॅक्टिसला यायचे. म्हणजे त्यांचं ध्येय काय होतं, नुकतंच 9 थर लावायचे तेवढंच नाही की मंडळात पण फायनल मारायची आहे. ते जे मेहनतीचं जे फळ आहे ना ते बाप्पाने त्यांना दिलं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये. म्हणजे 9ची ट्राय पण काही कारणास्तव गेली, ती फेल झाली, हार्नेस अडकला, काही झालं ते तो नंतरचा, पण त्याची भर नंतरला यांनी पोरांनी कबड्डीमध्ये भरून काढली. जे आम्ही फायनलला जे जिंकलो आम्ही, हा संदीप कॅप्टन होता त्या टीमचा, ठीक आहे, आणि बेस्ट रेडर पण आहे तो. आता रिसेंटली 2-3 टुर्नामेंट झाले त्याच्यात बेस्ट कॅचर आहे आणि बेस्ट रेडर सुद्धा आहे तो. मला एक दादा सांगा, आता माझा एक शेवटचा प्रश्न, काय शिकवलं आहे गोविंदा पथकाने आपल्या लाईफमध्ये? म्हणजे खरं आणि माझा जन्म माझगाव ताडवाडीमध्ये झाला आहे, काय शिकलो आपण आणि काय शिकवलं आहे आता? गोविंद्यामधनं एक गोष्ट शिकलो की किती अडचणी आल्या तरी हार नाही मानायची. अप्स अँड डाऊन्स हे येतच असतात. जसं आमचा बॅकफॉल होता, 10 वर्ष आम्ही पाठी होतो, पण गेल्या वर्षी मुलांनी म्हणजे कसं आहे ते स्वप्न जर पूर्ण करायचं ना मेहनत तर लागते, अडचणी येतच राहणार, त्याच्यावरतीच तर आपल्याला विजय मिळवायचा आहे ना. हे आहे की शिकलो त्याच्यातनं. म्हणजे आयुष्याच्या कोणत्याही वळणावरती किती पण अडथळे आले तरी सुद्धा आपल्याला एक आहे की भाई वेळ आहे, ती वेळ निघून जाणार. बरोबर. फक्त आपल्या ड्रीमपर्यंत पोहोचत राहायचं. बरोबर. आणि असंच अजून एक खूप मोठं ध्येय आहे की ही कबड्डीची टीम नुसती ब गटात नाही, अ गटात पण चांगली प्रकारे जाऊन त्यांनी ते जशी मेहनत करतात ते तर खूप करतातच आहे, पण एक वेगळ्या लेवलला आमचं पण नाव झालं पाहिजे. जसं तुम्ही मागाशी नाव घेतलं बंड्या मारुती, तसं माझी एक स्वप्न आहे की नाही माझ्या टीमचं नाव पण प्रतिज्ञा अ मध्ये पण गाजलं पाहिजे. आणि प्रतिज्ञा हे शिवाजी महाराजांचं आहे प्रतिज्ञा, सो त्याच्यामुळे. तर मित्रांनो, छत्रपतींचा वारसा घेऊन जी संस्कृती टिकवली आहे आणि ती खऱ्या अर्थाने म्हणजे आत्ताच्या ट्रेंडिंगमध्ये जो चाललेला विषय आहे 2024च्या सोशल मीडियामध्ये दहीहंडी, तिथे पण आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे ती या आपल्या माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाने. आणि खरं मला एक म्हणजे सांगायला पण आनंद वाटतो की खरं मी पण ह्या एका मंडळाचा भाग झालो आहे आणि असंच ह्या मंडळाने त्यांनी वेळ दिला सगळ्यांनी मला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि सर तुमच्या सगळ्या टीमचा आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार. धन्यवाद.